आमच्या पाठीमागे असंच खंबीरपणे उभा राहा. आम्ही गाव तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहू. जाऊ त्या दिवशी आंदोलन इथंच फक्त पोलीसवाले पळायलाच पाहिजे. इथंच करायचं, इथं येतील ते. भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत करत राहू. जर आता खाली फसवणूक केली असं राहायला सीआयडी फसवणूक केली, सरकारी वकिलात केली, आपले मोठमोठे वकील देऊ आपण. त्याला देशात घरी लागलो आपण. ही गोष्ट आपण मान्य करू. एसपी साहेबांना फक्त त्यात गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं. हा विषय इथं संपल्याच्या नंतर त्याचं गांभीर्य निघून जातं बऱ्याच वेळेस. आज जी तीव्रता आहे दुःखाची, ही तीव्रता बऱ्याच वेळेस प्रशासनाकडून निघून जाते. तर माझी एकच विनंती त्यांना, एसपी साहेबांना, की ही तीव्रता कायम राहावी, गांभीर्य तुमच्याकडे असावं. 24 तासात आलं नाही ते मस्त बा. भागवत कदम यांनी मुद्दा मांडलेला एकदम बरोबर आहे. आमच्याकडून तसं काही होणार नाही. त्यांनी जे मुद्दा मांडला त्याच्याप्रमाणे अशा प्रकारचं गांभीर्य कधीच आम्ही कमी लेखत नाही किंवा अतिशय प्रकार घडलेला गंभीरच आहे आमच्याकडून. आपण मला वाटतं एका गोष्टीवरती ठाम होऊ. आपण अंत्यसंस्कार भावाचे करू आपल्या. मला शब्दच निघत नाही, कारण एवढं मोठा काळच गेलं. दिवाळीतला आपला किमान त्यांना तरी नकारे अटक करायला होईल. पुढे ते आरोग्य अटक केले, आणखीन करतील. निलंबन घेऊन निलंबन नाही महत्वाचं आपल्यासाठी. आपल्यासाठी जीव गेलाय हे सुद्धा भासावण्यात आले पाहिजेत. हे सगळ्यात महत्वाचं. जास्ती निलंबन जे होईल नाही झालं लढू, सीआयडीसाठी लढू, सरकारी वकिलासाठी पण लढू. आहे की काही म्हणणं आहे का तुमचं? म्हणजे तुमच्या म्हणण्यावर तुम्ही म्हणतात त्या सांगितलं ना आम्ही हा म्हणलो, उद्या त्याला मागं पुढे झालं तुम्ही म्हणतात तूच हा म्हणला होता म्हणून आम्ही ऐकलं. तुमचंही सहमती पाहिजे. गावकरी बोला, तुम्ही सांगा काही तुमचं. आता आपण पीएमची प्रक्रिया चालू केला. पीएम झाल्यानंतर ज्यावेळेस शव गावात येईल त्यावेळेस लागलीच अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आता कुणी कुठं जाऊ नका. पीएमची कारवाई चालू आहे. पोस्टमॉर्टम होऊन शव आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर आपण लागले खंडाऱ्या जायच्या रोडला अंत्यविधी करणार आहे, रोडला. त्यामुळे त्या हिशोबाने आपण आम्हाला ऐकू द्या ना काही. आता लागलीच अंत्यविधी. शव आपल्याला प्राप्त झालाय तर मस्तूरला लगेच येणार आहे, लगेच अंत्यविधी होणार आहे. हा, त्यामुळे कृपा करून आता कुणी गोंधळ घालू नका. आपण आपल्या पुढच्या अंत्यविधीच्या प्रक्रियेसाठी आपण तयारी लावू. प्रकार चुकीचा घडलेला आहे. इथून पुढे जिल्ह्यामध्ये असे चुकीचे प्रकार घडतात. याला बरेचशी गँग सगळं पूर्णपणे ताकद घेतली. असे प्रकार पुढे जिल्ह्यात घडू नयेत म्हणून आज तुम्ही आम्हाला आमच्या पण पुढे असे डबलपणे होऊ नये असं आम्हाला 2 शब्द तुम्ही आम्हाला शब्द द्या. खास करून केसमध्ये, प्रॉपर केसमध्ये पण केसचं पाकिस्तान होऊ नये. अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत जे दहशत करून निर्माण होतात, असे गुन्हे जिल्ह्यात घडू नये. कुणाकडूनही आम्ही पुरेपूर कसोशीने प्रयत्न करू आणि जर असे गुन्हे घडले कुणा तर त्याला पुरेपूर शासन करण्याचा आमचा निर्धार आहे. कुणी पण हलक्यात घेऊन चालणार नाही. बजरंग बाप्पाचं सांगा मला. बजरंग बाप्पाचा फोन चला मागा नाही का मला. ठीक आहे.